झालेला आजार हा राजकीय आजार नसल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय। अजित पवारांच्या आजारावरती शिवसेनेनं संशय व्यक्त केलेला होता, त्यावरती अजित पवारांनी उत्तर दिलंय। खोटा आजारी पडायला आपण लेचापेचा नसल्याचंही अजित पवारांनी सुनावलंय। अमित शहांची दिल्लीमधील भेट ही तक्रार करण्यासाठी नव्हती असंही त्यांनी सांगितलंय। तक्रार करणं ही राजकीय संस्कृती नसल्याचंही त्यांनी अप्रत्यक्षपणे सुनावलंय। दिवाळी दरम्यान झालेला आजार हा राजकीय नसल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय। अजित पवारांच्या आजारावरती शिवसेनेनं संशय व्यक्त केला होता, त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलंय। खोटा आजारी पडायला आपण लेचापेचा नसल्याचंही अजित पवारांनी सुनावलंय। अमित शहांची दिल्लीतली भेट ही तक्रार करण्यासाठी नव्हती असंही त्यांनी सांगितलंय। तक्रार करणं ही राजकीय संस्कृती नसल्याचंही त्यांनी अप्रत्यक्षपणे सुनावलंय। खरं तर मधल्या काळात दिवाळीच्या आधी मला डेंग्यू आजार झालेला होता आणि त्याच्यात माझे 15 दिवस त्या आजारामध्ये गेले। दुर्दैवाने त्यावेळेस मी कधी कधी टीव्ही बघायचो, पेपर वाचायचो, तर आजार राजकीय आजार आहे वगैरे मला नेहमीच वाईट वाटतं। मी नेहमी पत्रकार मित्रांना पण सांगतो, मी काही असला लेचापेचा माणूस नाहीये। जी माझी मतं असतात ती गेले 32 वर्ष मी स्पष्टपणे लोकांच्या समोर आपल्या समोर मांडत असतो। आणि असला राजकीय आजार बिजार असलं तर माझ्या स्वभावात नाही, रक्तामध्ये नाही। मराठा समाज जेव्हा एकनाथ शिंदेच्या अंगावरती आला तेव्हा अजितदादांना नेमका डेंग्यू झाला आणि अजितदादांचे 20च्या 20 आमदार हे एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये, शासनाच्या विरोधामध्ये, मंत्रालयामध्ये आंदोलन करायला लागले। गेट बंद केला त्यांनी, सत्ताधारी पक्षाचे आमदार। हे मला काही नेमकं कळत नाही। तर आजाराबाबत ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत त्यावरती अजित पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे। खोटा आजारी पडायला मी लेचापेचा नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। कोणत्याही गोष्टीवरती स्पष्ट बोलणं हा स्वभाव असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। अमित शहांकडे कोणतीही तक्रार करायला गेलो नव्हतं हे सुद्धा स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। अजित पवार यांनी शिवसेनेच्या आरोपांना उत्तर दिलंय। नाही, अजितदादांची भूमिका तळ्यात आहेत मळ्यात आहे असं मला काही सांगायचं नाही। एक गोष्ट मला अजून कळत नाही, मी अभ्यास करतो त्याच्यावरती, की कधी कधी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दादा शरद पवारांचे आशीर्वाद घ्यायला गेले, मी समजू शकतो। पुन्हा काल दिलीप वळसे पाटील साहेब गेले, पुन्हा अजितदादा पण आशीर्वाद घ्यायला गेले, तटकरे साहेब पण आशीर्वाद घ्यायला गेले, तिथून ते शहा साहेबांना भेटायला दिल्लीत गेले। कारण नसताना वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या, मध्ये मी अमित भाईंना पण भेटायला गेलो होतो, तेव्हा पण तक्रार करायला गेले। तक्रार करणं माझ्या स्वभावात नाहीच आहे। शेवटी आपण काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं असतं, ती आपली संस्कृती आहे, ती आपली परंपरा आहे आणि ती पद्धती आपण पुढे चालवली पाहिजे। आमचे प्रतिनिधी चेतन नलावरे सध्या आपल्या सोबत जोडले गेले। चेतन, अजित पवार यांनी आपल्या आजारपणावरती ज्या पद्धतीने टीका झालेली होती त्याला उत्तर दिलेलं आहे आणि अप्रत्यक्षपणे काही टोले सुद्धा लगावलेत। नेमका रोग कुठे होता? निश्चितच, कारण गेल्या 9 वर्षातला सुप्त संघर्ष आपल्याला म्हणता येऊ शकतं। कारण ज्यावेळी 2014 पासून या सुप्त संघर्षाची सुरुवात झाली, भाजप सत्तेत आलेला होता, शिवसेनेने पाठिंबा दिलेला नव्हता, मात्र छुपा पाठिंबा देण्याचं काम राष्ट्रवादीने केलं होतं। तेव्हापासूनच कोल्ड वॉर आहे ते शिवसेना आणि एकंदरीत राष्ट्रवादीमध्ये आपण पाहत आलेलो आहोत। त्यानंतर 19 मध्येही जेव्हाही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली, उपमुख्यमंत्री अजितदादा होते, त्यावेळीही निधी पळवल्याचा आरोप आहे तो आमदारांनी केलेला होता। त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे महायुतीमध्ये आले आणि पुन्हा एकदा कुठेतरी त्यांच्या सत्तेमधील वाटा आहे तो राष्ट्रवादीने हिसकावून घेतलेला आहे आणि म्हणूनच हे जे शीतयुद्ध आहे ते आता पडद्यामागे न राहता पडद्यावरती आलेलं आहे असंही आपल्याला म्हणता येईल। कारण ज्यावेळी मराठी आंदोलन तीव्र झालेलं होतं मराठा आरक्षणाचं, त्यावेळी स्वतः अजितदादा गटाचे जे आमदार आहेत ते मंत्रालयामध्ये आपल्याला आंदोलन करताना पाहिलेले होते आणि त्याच धर्तीवरती कुठेतरी शिवसेना नेते रामदास कदम यांनी थेट निशाणा साधलेला होता अजित पवारांवरती। कारण एकीकडे शरद पवारांची भेट घ्यायची, त्यांचेच आमदार सरकारमध्ये असून सत्तेमध्ये असून सरकारविरोधात आंदोलन करतात, त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधातील अडचणी वाढत होत्या आणि म्हणूनच शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील हा संघर्ष जो आहे तो आता पडद्यामागे न राहता पडद्यासमोर आलेला आहे असं म्हणता येऊ शकतं। निश्चित चेतन, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।